माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की 100 दिवसामध्ये या लोकांचं सर्वांचं पुनर्वसन झालं पाहिजे। जो आता जो टनल मार्ग जात आहे मागाठाणे टू ठाणे हा 6 लेनचा टनल मार्ग जात आहे, त्याच्यासाठी मी आज महत्त्वाची बैठक बोलवली होती। SRHचे सर्व अधिकारी होते, त्याच्यानंतर MMRDचे अधिकारी होते, कारण MMRD हा प्रोजेक्ट करत आहे म्हणून मुखर्जी साहेब स्वतः हजर होते। त्याच्यामध्ये SRHच्या लंबाते मॅडम होत्या, आणखीन त्यांची बरीच मंडळी होती। त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की तिथे बाजूला जी SRH स्कीम चालणार आहे भारद्वाजची, त्याच्यामध्ये 325 लोकांना घरं दिली जातील। त्याची अलॉटमेंट आत्ताच्या आत्ता लगेच MMRD करणार आहे आणि 3 वर्षाची भाडं आगाऊ त्यांना दिली जातील सर्वांना झोपडीधारकांना। त्याच्यानंतर उरतात 382 घरं, त्यांनासुद्धा बोरोली इथे इंटिग्रेटेड बिल्डिंग जी आहे तिथे घरं बांधण्याचं काम चालू आहे, तिथे त्यांना घरं दिली जातात। त्याचंसुद्धा अलॉटमेंट लेटर आता द्यायला तयार आहेत। पण मी त्यांना विनंती केली की माझ्या मतदारसंघातले लोक आहेत, एक पण लोक इथून बाहेर जाता कामा नये, कारण त्यांचा व्यवसाय उदरनिर्वाहाचं साधन सर्व इथेच आहे। म्हणून हा जो भारद्वाज बिल्डर आहे त्याला तुम्ही विनंती करा आणि सांगा की 382 लोकांनासुद्धा ह्याच धर्तीवर तिथेच घरं देण्यात यावी। तर त्याच्यासाठी गुरुवारी मिटिंग त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय पण होऊन जाईल, म्हणजे सर्वांना जेवढे लोक आहेत तेवढ्यांना तिथल्या तिथे घरं दिली जातील। आणि समजा बायचान्स त्यांनी कदाचित त्याला जमत नसेल तर आम्ही दुसरा पर्याय दिला आहे। बाजूलाच असणारे म्हाडाचा भूखंड आहे, म्हाडाच्या भूखंडावर 192 भूखंड क्रमांक 198, 271, 272 ह्या भूखंडावर MMRDनी घरं बांधावी आणि आम्हाला घरं बांधून देण्यात यावी। तर त्याच्यासाठी सुद्धा ते प्रस्ताव तयार करत आहेत, कारण याचे SRA, म्हाडा आणि MMRD याचे सर्वात प्रमुख मंत्री जे आहेत त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला खात्री आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्व लोकांना चांगल्या प्रकारे न्याय देतील। आता त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं फार स्वागत करतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, आणि सर्व लोक आमची प्रचंड खुश आहेत त्यामुळे। आत नाही रे भाऊनो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।